अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र. तया आठविता महापुण्यराशी, नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी. नमो अनंताय शुद्धाय कूटस्थाय आत्मने नमः. प्रेमांबुधिविहाराय ज्ञानराजाय ते नमः. माधुर्यरसकल्लोलां शिवशक्तिस्वरूपिणीं, अमृतानुभवार्थाय वंदे ज्ञानेशनंदिनीं. तेच म्हणलं गेलं, ज्ञानदेव गुरु ज्ञानदेव तारू, उतरेल पैर पारू ज्ञानदेव. ज्ञानदेव माता ज्ञानदेव पिता, तोडील भव व्यथा ज्ञानदेव. ज्ञानदेव माझे सोय रे दाय रे, जीवलग निर्धारे ज्ञानदेव. सेना म्हणे माझा ज्ञानदेव निधान, दाविली निज खूण ज्ञानदेवे. ज्ञानियांचा राजा गुरु महाराव, म्हणती ज्ञानदेव तुम्हाईसे. मज पामरासी काय थोरपण, पायीची वहाण पायी बरी. ब्रह्मादिक जेथे तुम्हा ओळंगणे, इतर तुलने काय पुढे. तुका म्हणे नेणो युक्तीची आखोली, म्हणून ठेविली पायी डोई. म्हणून ठेविली पायी डोई. ज्ञानियांचा राजा गुरु महाराव. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जय तू श्रीकृष्ण, जय तू ज्ञानेश्वर. आज अधिक मासाचा प्रारंभ होत आहे, पुरुषोत्तम मास. आपण किती भाग्यवान आहोत बघा की पंढरपूरहून आज अधिक मासाचं महात्म्य, विष्णू सहस्रनाम, गंगेचं महात्म्य हे सगळं ऐकायची आणि त्याच्यावर चिंतन करण्याची संधी मिळालेली आहे, भगवंतांनी आपल्याला दिलेली आहे. तर आपण भाग्यवान आहोत. सगळ्यांना अधिक मासाच्या शुभेच्छा. मुद्दाम आज व्हिडिओ पाठवलेला होता की अधिक मासाचं महात्म्य थोडक्यात 5-10 मिनटामध्ये सांगितलं होतं. पण आज आपण पहिला जो अध्याय आहे त्याच्याबद्दल थोडक्यात सांगते. मग गंगेचं हे घेऊया आणि मग आपला नेहमीची एक ओवी घेऊया. तर अधिक मास काय येतो याबद्दल मी सांगितलेलं आहे. कोणी वाचलं असेल तर तुम्ही पण सांगू शकता. आपल्याला माहिती आहे की 2 प्रकारचे गती आहे, एक सूर्यगती आणि एक चंद्रगती. तर चंद्राच्या गतीप्रमाणे, भ्रमणाप्रमाणे चांद्रमास असतो किंवा चांद्रवर्ष असतं, आणि सूर्याच्या गतीप्रमाणे सूर्यमास आणि सूर्यगती असते. तर त्या 2 गतीमध्ये फरक पडतो. सूर्याच्या गतीप्रमाणे 365 दिवस असतात आणि चंद्राच्या चांद्रवर्षामध्ये 355 किंवा 354 दिवस मानलेले आहेत. हा जो 11 दिवसाचा फरक असतो तो भरून काढण्यासाठी आपल्या शास्त्रकारांनी आणि पद्मपुराणामध्ये हा अधिक मासाची योजना केलेली आहे. म्हणजे आपल्याला बरोबर दोन्ही गतींचं मेळ बसला जातो. म्हणजे 11-11-11 33 दिवस, म्हणजे त्याला आपण 30 आणि 30 म्हणतो. सगळं त्याला महत्त्व दिलेलं आहे. त्यामुळं हा अधिक मास हा मानला गेला. आता अधिक मासामध्ये काय करावं, काय करू नये, सगळ्यांच्या मनामध्ये शंका असतात. किंवा आपण खूप वर्षापासून अनारशाचं दान देतो, दीपदान करतो, अधिक मासाची पोथी वाचतो, असं सगळ्या गोष्टी करत असतात. कोणी तीर्थक्षेत्री जातात, कोणी हळदी कुंकू करतात, महिलांना वाणं देतात, ग्रंथाचं पूजन करतात. तर काय काय करायचं आता आपल्याला त्याची पूजा वगैरे करायची असते, तीही तुम्हाला माहिती आहे. तुळशी पूजन करतात, विष्णूचं पूजन करतात. आणि विष्णूकडे हा अधिक मासाला सगळे मलमास म्हणायला लागले होते. म्हणजे जो अशुद्ध भाग आहे तो सगळा त्याच्यात आल्यामुळं
त्याला मलमास म्हणतात. तर मलमास म्हणजे अशुद्धता, मग त्याला वाईट वाटायला लागलं, म्हणून तो भगवंताकडे गेला आणि भगवंतांना म्हणतो की मला सगळे मलमास म्हणून चिडवत आहेत, तर मग आता मला माझ्यावर काहीतरी उपाय करा. म्हणून भगवंत म्हणतात की मी तुला पावित्र्य आणणारा हा महिमा देतो, महिमा निर्माण करतो. या मासाला इथून पुढं सगळे लोक पुरुषोत्तम मास म्हणतील. पुरुषोत्तमाचा म्हणजे विष्णूचा जो महिना आहे, या विष्णूचं श्रेष्ठ नाव म्हणून पुरुषोत्तम म्हटलं जातं. जसा भगवद्गीतेत 15वा अध्याय आहे पुरुषोत्तम योग, तर त्या योगाप्रमाणेच हा अधिकाचा योग आपल्याला आलेला आहे. आणि मग या महिन्यात काय काय दानं करावीत, तर अगदी मी त्यामध्ये थोडक्यात सांगितलेलं होतं की रोज उठणं वगैरे लावून स्नान करायचं आणि महिनाअखेरीला दूध, दही, तूप, मध, साखर यासारखे पदार्थ दान करावे, किंवा रोज एक मूठ धान्य बाजूला काढावं. शेवटी साठवलेलं धान्य सगळं गरजू माणसांना द्यावं, किंवा अधिक मासात रोज देवापुढे दिवा लावायचा तेलाचा किंवा तुपाचा, आणि उद्यापनाच्या दिवशी तो थोडा योग्य व्यक्तीला दान करायचा. आता असं म्हणलं की या महिन्यात शक्यतो बाहेरगावी जाऊ नये, म्हणजे महिन्याभर आपले सातत्य काहीतरी राहायला पाहिजे. पण आता आम्ही तर तीर्थक्षेत्री आलो, तीर्थक्षेत्री जायला हरकत नाही आणि अनवाणी चालावं, पण या उन्हात अनवाणी चालणं खूप अवघड आहे. जमिनीवर किंवा कुशासनावर झोपावं आणि शेवटी गादी उशी कुणाला दान द्यावी, बऱ्याच गोष्टी त्याच्यात सांगितल्या. प्रत्येक पक्षात एक एक पदार्थ वर्ज्य करायचा खाण्यामध्ये, म्हणजे त्या निमित्तानं आपल्याला संयम येतो. आणि जो पदार्थ वर्ज्य केला त्याचं दान शेवटी करायचं. आणि रोज किमान 1 प्रहर म्हणजे 3 तास किंवा 2 तास किंवा 4 तास किंवा 1 दिवसभर मौन पाळायचं, असं मौन पाळावं. आणि रोज फलाहार करण्याचा नियम करावा. कालच एक मला भेटल्या होत्या, त्यामुळे आम्ही फक्त नक्त करतो, फक्त रात्री एकदा जेवायचं आणि ब्राह्मणाला शेवटी फळं द्यायची, किंवा दिवसभरात अन्न न घेता उपास करायचा म्हणलं तसं नक्तं, रात्री जेवायचं, किंवा दिवसा एकदा जेवायचं, पुन्हा दिवसभर उपवाशी राहायचं. आणि केळीच्या पानावर जेवावं. आता ते काय आपल्याला रोज शक्य नाही आहे, शेवटी ब्राह्मणाला पक्वान्न भोजन घालावं. किंवा धान्य फराळ करतात, म्हणजे भाजून खायचं. आणि कधी कोणी मीठ खात नाहीत, किंवा फळांचे रस, ऊसाचे रस असे दान करावं. आणि न मागता मिळेल तेवढंच अन्न घ्यावं. म्हणून नियमित मी तर आता ठरवलं की आपण एकदाच वाढून घ्यायचं, असे काही जण नियम करतात, पुन्हा घ्यायचं नाही. आता कास्याची हे देतात बघा जावयाला वगैरे मुलीला, त्या भांड्यात 33 अनारसे घालून द्यायचे, किंवा श्रीकृष्णाची 108 नावं घेऊन होमात तुपाच्या आहुत्या द्यायच्या. आता उद्यापासून इथं विष्णू याग होणार आहे, तुमच्या इथेही काही ठिकाणी असेल. भुकेलेल्यांना अन्न दान करावं, गरजवंताला वस्त्रदान करावं. तर मी त्या व्हिडिओत सांगितलं आहे की ज्या गरीब लोक असतील त्यांच्या ठिकाणी आपण दिव्याची व्यवस्था करून द्यावी, मंदिरांमध्ये करावी, असहाय्य लोकांना, आजारी लोकांना मदत करावी, गाईचं दर्शन घ्यावं, पूजन करावं, शिळं अन्न खाऊ नये, मांसाहार करू नये, मद्यपान करू नये. जी आपली व्यसनं असतील तर ती माणसांनी सोडून टाकावीत. अशा प्रकारचं काही नियम सांगितलेले आहेत. आणि सगळे जे व्रत करू, जो नियम करू, तो श्रद्धेनं करायचं, दान करायचं, हे श्रद्धेनं करायचं. मग आपल्याला सुख, शांती आणि भगवंतापर्यंत पोचण्याचं समाधान हे मिळू शकणार आहे, दुःख दूर होणार आहेत. आता अधिक मासाचं महात्म्य अजूनही पद्मपुराणात आणि बृहन्नासदीय पुराणात आलेलं आहे. आपण काही भाग नंतर बघूया. मी आत्ता म्हणलं तसं जन्मकथा तुम्हाला सांगितली की हा मलिन भाग, त्याला पापपुण्यावरच याचं सगळं विश्वाचं व्यवहार चाललेला असतो. आणि मग पापाचा जो भाग आहे तो नष्ट होण्यासाठी या 13व्या महिन्याचं मलिन मास असं नाव पडलेलं होतं. पण आता त्याला आपण पुरुषोत्तम मास म्हणून त्याची सगळी व्रतं वगैरे करत राहणार आहे. तर पहिला जो अध्याय आहे तो बघते आता, थोडं सांगूया आपण. आत्ता जे मी सगळं सांगितलं तेच त्याच्यामध्ये आहे. एक 10 मिनटं लागतील वाचायला, मग नको उशीर होईल मला वाटतं. आपण उद्यापासून घेऊया त्याचा भाग. शेवटी भगवंतांनी सांगितलं की तुला अधिक पुरुषोत्तम मास म्हटलं जाईल. आणि विष्णू भगवान लक्ष्मीला सांगतात की मला मास का म्हणतात, तर तो 3 वर्षांनी एकदा येतो. कालगणना ही पृथ्वीवरची
सूर्याची आणि चंद्राची गती असते आणि म्हणून या दोन्हीतला फरक 11 दिवस आहे. तो 3 वर्षातला मिळून 33 दिवसाचा फरक असतो. सूर्य प्रत्येक महिन्यात भ्रमण करीत 12 राशीतनं प्रवेश करत असतो, संक्रमण करतो. सूर्याप्रमाणे चंद्रही तसाच करत असतो, 27 नक्षत्राचा भोग घेत असतो. पण या मासातलं वातावरण गढूळ किंवा मलिन होतं आणि म्हणून त्याला मलमास म्हणत होते. या वेळेला कुठलं विवाह कार्य, शुद्ध चांगली कार्य ही केली जात नाहीत या महिन्यामध्ये. आणि मनुष्य प्राण्याला जन्म मिळाला आहे तर त्यानं योग्य ते सार्थक करावं. आत्ता सांगितलं तसं वेगवेगळ्या चांगल्या गोष्टी करायच्या. आणि जेव्हा मलमासाने श्रीकृष्णाला सगळं सांगितलं तेव्हा मलमासाला श्रीकृष्णाने म्हणलेलं आहे, मी तेवढाच भाग वाचते आता. शरण जाऊन श्रीकृष्णास दुःख सांगे मलमास, म्हणे मी निषिद्ध हो कार्यास मानसन्मान वंचित. मी मलिन ठरलो जगात, कुणी न मजला मान देत. मी धोंडा नामे उपेक्षित आहे जगी माधवा. म्हणून धोंड्याचा महिमा हे पण म्हणतात बघा, ते मी सांगायचे राहिले. आता मी तुझसी आलो शरण, करी रे देवा उद्धरण. जेणे पाविन मान सन्मान, ऐसे काही करीबा. तेव्हा बोले मधुसूदन, शरणागताचे रक्षण. करणे हेची ब्रीद जाण, आहे माझे मलमासा. मी नाम देऊन माझे, महत्त्व वाढवीन जगी तुझे. पुरुषोत्तम नाम तुझे, आजपासून मिरवावे. ऐसे लाभता वरदान, मलमासाचा वाढला मान. ये मासी करिता साधन, अधिकस्य अधिकम फलम. दानाचे महत्त्व या मासात आहे विशेष अतिश्रेष्ठ. ब्राह्मण मुखे ते स्वीकारित, असतो मी या काळी. तव लक्ष्मी झाली विचारिता, ब्राह्मणास एवढे श्रेष्ठत्व देता. तरी तो का फिरे सांगा, कवडीसाठी जगतात. तेव्हा लक्ष्मीस भगवान म्हणती, या भ्रमंतीचे कारण काय असे ते ऐकून नीट आता घेईजे. कृतयुगी जो ब्राह्मण, करी स्नान संध्या स्नान. तयाचे उदरभरण चालवितसे नृपचिते. त्रेतायुगी राजद्वारी, ब्राह्मणे जाऊनी दरबारी. करिता मागणी सत्वरी, पूर्वी तसे नृपराज. युग तिसरे द्वापार, तयाचा ऐके निर्धार. यज्ञ यागादी कर्मे पार, पाडित असे तो राजा. धन आशेसाठी जगती, ब्राह्मण जरी का ते फिरती. तरी श्रेष्ठत्व त्यांचे निश्चिती, नाही उणे होत गे. म्हणून या पुरुषोत्तम मासी, पाचारोनी त्या ब्राह्मणासी. दानदक्षिणा देऊन खाशी, पूजन त्याचे करावे. ब्राह्मण असावा निष्ठावान, भगवत भक्ती शास्त्र निपुण. सुपात्र आणि तो विद्वान, असावा सुंदर सांगला. ब्राह्मणा मानून भगवान, करावे तयाचे पूजन. खाऊ घालून मिष्टान्न, संतुष्ट त्याते करावे. ब्राह्मण तो होता संतुष्ट, माझेही तृप्त होये चित्त. मी प्रसन्न होऊन देत, सौभाग्य सारे पूजका. ब्राह्मणपती पत्नी दोन्ही लक्ष्मी नारायण मानुनी. पूजिता घर सुख सौख्यानी, जाई भरून तयाचे. श्रद्धेने करिता ऐसे व्रत, दारिद्र्य वैधव्य न अपमृत्यू येत. ऐसी ग्वाही देई भगवंत, भाग्यवान तो जीव. हे अधिक मास महात्म्य श्रेष्ठ, पद्मपुराणीचे संमत. गोविंद तनय विरचित, प्रथमोध्याय गोढा इति. अधिक मास महात्म्य प्रथमोध्याय समाप्त. मुद्दाम मी आज पहिला अध्याय तो सकाळी वाचला होता आणि म्हटलं की आता सगळ्यांना थोडक्यात सांगावं. तुमचंही वाचन हे ते चालूच असेल सगळ्यांचं. आता आपण जे गंगेचं स्तोत्र सुरू केलेलं होतं त्यातले पहिले 2 म्हणा, आता ज्यांना येत असतील त्यांनी. तिसरं काल 3 झालेली होती आणि मग 4थं मी आज सांगते. तसं आहे का कुणाकडे? पहिले 3 श्लोक आहेत का कुणा? हां, एक एक म्हणा, एक म्हणा. म्हणू एक. हां म्हणा. श्री गंगा स्तोत्रम. देवी सुरेश्वरी भगवती गंगे, त्रिभुवन तारिणी तरल तरंगे. शंकर मौली निवासिनी विमले, मम मतिरस्तं तव पद कमले. छान म्हणलं, सुंदर. दुसरं म्हणा कोणीतरी. मी म्हणू का? म्हणा म्हणा. भागीरथी सुखदायिनी मातस्तव, जलमयी निगमे ख्याता.
नाहं जाने तव महिमानं त्राहि कृपामयि माम ज्ञानम. छान. अजून तिसरं म्हणा ठीक कोणीतरी. आहे. छान म्हणले, छान म्हणले. आता चौथं घेते आज. तव जलममलं येन निपीतं. म्हणा आता. तव जलममलं येन निपीतं परमपदं खलु तेन गृहीतं. परमपदं खलु तेन गृहीतं. मातर्गंगे त्वय्यो भक्तः मातर्गंगे त्वय्यो भक्तः किल तं द्रष्टुं न यमः शक्तः. किल तं द्रष्टुं यमशक्तः. किल तं द्रष्टुं किल तं द्रष्टुं द्रष्टुं न यमः शक्तः. न यमः शक्तः. ते यमः शक्तः करायचं. विसर्गाचा शचा अर्धा भाग घ्यायचा. न यमः शक्तः. यमशक्तः. हां. आता पुन्हा एकदा दुसऱ्या कुठेतरी म्हणा. चांगलं म्हणले तुम्ही. तव जलममलं येन निपीतं. नाही का कुणी? तव जलममलं येन निपीतं परमपदं. म्हणा. परमपदं खलु तेन गृहीतं. मातर्गंगे त्वय्यो भक्तः किल तं द्रष्टुं न यमः शक्तः. हां, शक्तः. आता बघा. तव म्हणजे तुझे, जलम म्हणजे जल. तिथं संधी आहे. जलम अमलम. तिचं जल कसं आहे व मलरहित आहे. अमल, ज्याच्यामध्ये मळ नाही, अशुद्धता नाही, म्हणजेच निर्मळ आहे. आणि तुझं जल असं जे स्वच्छ जळ आहे ते येन निपीतम, ज्यानं प्राशन केलं. परमपदं खलु तेन गृहीतम, त्याला परमपद प्राप्त होतं. गृहीतम म्हणजे घेतलं, म्हणजेच प्राप्त झालं. आणि मातर्गंगे त्वयी यो भक्त. हा यो म्हणजे यहा, जो. अगं गंगा माते, तुझा जो भक्त आहे, किल तं द्रष्टुं न यमः शक्तः. किती छान आहे बघा. एवढी ओळ लक्षात ठेवा. किल म्हणजे खरोखर, तम म्हणजे त्याला, द्रष्टुम म्हणजे पाहायला, यमहा न शक्तः. अहो यम त्याला पाहायलासुद्धा समर्थ नाही, म्हणजे त्याच्याकडं तो बघूसुद्धा शकत नाही. म्हणजे तुम्हा आम्हाला जर मरण नको असेल, छान अमर राहायचं असेल, तर गंगेची प्रार्थना करा. आता सगळ्याजणी गंगा लहरी म्हणायला नक्की प्रवृत्त होतील. म्हणजे किती महत्त्व आहे गंगेचं. कारण अमर व्हायचं असेल तर गंगेचं जल प्या. किती सोपं काम आहे. पण आपल्याला शेवटी आज ना उद्या, म्हणजे जो जन्माला आला आहे त्याला मरण आहेच, पण सुखासुखी सहज छान कष्ट न घेता असं जर, जसं अगदी शांत गाढ मनुष्य झोपतो तसं जर छान चिरनिद्रा लागली तरी ती त्रास न होता, हे सुद्धा हल्लीच्या काळात अवघड आहे. नाही तर शेवटी हॉस्पिटलायझेशन रे, IQ रे, काय क्यू, कशामध्ये IQमध्ये ठेवलं, ICUमध्ये ठेवलं, ते नको नको नको. फक्त आपलं गंगेची प्रार्थना करा. अधिकाचं महत्त्व जाणून घ्या. आणि विष्णू सहस्रनाम, आपण उद्याला विष्णू सहस्रनामाचे 10 श्लोक येतील, मी पाठवीन. ते सगळे पाहून ठेवा. समोर वाटलंच तर त्याची जमली तर प्रिंट पण ती उद्या ऐन वेळेला तुम्हाला नाही काढता यायची. तर समोर कसे एखाद्या घरातले दुसरं कोणी असेल तर त्याच्या फोनवर टाकायचं, म्हणजे तुम्हाला तो फोन उघडून श्लोक बघता येतील. कारण आपल्याला ते PDF काही टाकता येत नाही आहे. इथल्या इथं बघायचं असेल तर बघू शकता. आता हे विष्णू सहस्रनामाचं पण महत्त्व काय आहे या महिन्यामध्ये. मगाशी मी सांगितलं तसं सगळ्यांचे कष्ट दूर करणारा,
हा विष्णू भगवान आहे. म्हणून आपण प्रणत क्लेश नाशाय गोविंदाय नमो नमः असं म्हणतो ना, की आमचे सगळे क्लेश दूर करण्यासाठी हे गोविंदा तुला आम्ही नमस्कार करतो. काय म्हणताय? कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. संगीतात ते आलेले दिसत आहेत. आता बघा, विष्णू सहस्रनामाचा जन्म कसा झाला किंवा ते कुणी कुणाला का सांगितलं हे सगळं मी त्या व्हिडिओमध्ये थोडक्यात सांगितलेलं आहे. पण आता ज्यांनी पाहिला नसेल त्यांच्यासाठी थोडक्यात सांगते की युधिष्ठिराला प्रश्न पडतो. सांगताय का संगीताताई? नाही, आता ऐकलं म्हणलं तुमचं नारद ब्रह्माचं. बरं ऐकलं ना, ठीक आहे. तर आता आपण आज फक्त थोडीशी सुरुवात करूया, 1-2 श्लोक तरी घेऊयात. पहिल्या श्लोकांमध्ये युधिष्ठिरानं प्रश्न विचारलेला होता की या जगामध्ये श्रेष्ठ दैवत कोण आहे, आणि ते सांगण्यासाठी भगवंतच म्हणेल का हो मीच आहे श्रेष्ठ. भगवंत फार हुशार आहे, तो आपल्या भक्तांकडनं सगळं उत्तरं काढून घेतो. आणि म्हणून भगवान त्याला भीष्मांकडे घेऊन जातात. आता आपल्याला माहिती आहे की युद्धाच्या वेळेला युद्ध झाल्यानंतरही युधिष्ठिराला शांतता नव्हती, जीवाला चैन पडत नव्हतं. कारण असा इतका संहार झाल्यानंतर जरी राज्य मिळालं तरी ते उपभोगायची काही त्याची इच्छा नव्हती. आणि म्हणून त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी काय करावं, तर भगवंताकडे गेल्यावर भगवंत म्हणतात थांब मी तुला भीष्माचार्यांकडे घेऊन जातो. आणि म्हणून भीष्मांकडे तो घेऊन जातो. भीष्मांकडे घेऊन गेल्यानंतर भीष्मांना त्यांनी सगळे विचारलेत की मेकं दैवतम लोके किंवापेकं परायणम. तर जे प्रश्न विचारलेत की या जगात श्रेष्ठ दैवत कोणतं आहे, कुणाची आराधना केल्यानंतर आपल्याला मुक्ती मिळते, सुखप्राप्ती होते वगैरे सगळे जे प्रश्न आहेत ते आपण त्या श्लोकाच्या वेळेला पाहूयात. आज फक्त पार्श्वभूमी थोडक्यात सांगते. तर भीष्म असं विचारतात भगवंताला की अरे तू साक्षात परमात्मा असताना माझ्याकडं कशाला उत्तर देण्यासाठी त्याला आणलेलं आहेस? तूच त्याला सगळं सांगायचं होतंस ना, आणि तूच तर श्रेष्ठ आहेस ना, असं त्यांनी म्हटलं आहे. आता महाभारत एवढं 18 पर्वांचं मोठं महाभारत आहे, पण त्याच्यात 18 पर्वापैकी एक अनुशासन नावाचं जे पर्व आहे त्याच्यामध्ये पुन्हा एक दानधर्म नावाचं उपपर्व आहे. आणि त्यात 49वा जो अध्याय आहे त्याच्यामध्ये आलेलं हे विष्णू सहस्र नाम म्हणायचं, सहस्त्र म्हणायचं नाही, एवढं सगळ्यांनी लक्षात ठेवा. त्याच्यात एकूण 142 श्लोक आहेत. तर काही पाठामध्ये 2 श्लोक जास्त पण आहेत, 44 पण म्हणलेले आहेत. आता मी आत्ता सांगितलं तसं पितामह भीष्मांची थोरवी एवढी होती की ते अत्यंत धर्मज्ञ होते, शास्त्रज्ञ होते, आणि त्यांच्यासारखा या जगात श्रेष्ठ पुरुष कुणी नव्हता. पितामह भीष्म त्यांना म्हणत होते. अष्टवसू जे मानलेले आहेत त्यांच्यापैकी एक साक्षात 8वे वसू आहेत. आणि देहत्याग जर केला तर त्यांच्याजवळ सगळं असणारं ज्ञान हे संपून जाईल, जगात कुणाला मिळणार नाही. ह्या उद्देशानं भगवंतांनी त्याला युधिष्ठिराला भीष्मांकडे नेलेलं आहे. आणि त्यांच्याकडून जेवढं ज्ञान मिळवता येईल तेवढं तू मिळव, तेवढं तू ज्ञान घे, असं करून त्या दोघांच्या मग भीष्म विचारतात की अरे भगवंता तू तर त्याला सगळं ज्ञान देऊ शकला असतास आणि मग माझ्याकडं कशाला आणलं आहेस? तर त्यांनी त्याला छान उत्तर दिले. भगवंत नेहमी भक्तावर प्रेम करणारे असतात. भगवंताला भक्त जास्त प्रिय असतात. जसे आपण सगळे भगवंताला प्रिय आहोत म्हणून आपल्याकडून सगळं ते भगवंत करून घेतात, तसं ते सांगतात की माझा भक्त तू श्रेष्ठ आहेस. आणि भक्ताच्या तोंडून जर माझ्या दुसऱ्या भक्ताला कळलं तर ते जास्त चांगलं. म्हणून असे प्रश्न मग आता तू त्यांना विचार. ते श्रेष्ठ आहेत आणि धर्म मानतच होता या सगळ्यांना, म्हणजे युधिष्ठिर. म्हणून त्यांनी पहिला प्रश्न विचारला, को धर्म सर्व धर्माणाम भवतः परमो मतः किंजपन्मुच्यते जंतुर जन्म संसार बंधनात. या जगात श्रेष्ठ धर्म कुठला आहे किंवा या जगात दैवत कुठलं श्रेष्ठ आहे, आणि ज्याचा उच्चार केल्यानंतर किंवा ज्याचा जप केल्यानंतर मनुष्य या जन्मसंसाराच्या बंधनातून मुक्त होतो, असे 6 प्रश्न विचारलेले आहेत. ते 6 प्रश्न आपण बघणार आहोत. आणि सगळा मग जो भाग 124 पर्यंत पहिल्या 12 ह्याच्यामध्ये प्रश्न आहेत, नंतर
संपूर्ण नामावली आहे, 1000 नावं सांगितलेली आहेत. मागे मी कधीतरी त्या ताई म्हणत होत्या की मागच्या वेळेला मी घेतलं होतं विष्णू सहस्रनाम. आपलं जरी पूर्ण नाही झालं तरी आपण पुढे चालू ठेवूया, कारण त्याच्या शब्दांचे अर्थ समजून घ्यायला पाहिजे. आणि एक जणांनी तर बघा त्याचंही काव्यमय केलेलं आहे. 2 आहेत तशी पुस्तकं माझ्याकडं. आम्ही नगरला गेलो होतो तेव्हा एक जणांनी मला भेट दिलं की म्हणे जे जे सगळे नावं आणि हे आहेत त्यांचं म्हणे मला स्फुरलं इतरांचं बघून, आणि मी काव्यमय केलेलं आहे. ते नारायण रामचंद्र कुलकर्णी म्हणून आहेत, त्यांनी पण केलेलं आहे. आणि आपल्याला शंकराचार्यांचं स्तोत्र आहे, परवा मी जे सांगितलं होतं त्यातला एक श्लोक सगळ्यांना माहिती आहे. गेयम गीता नाम सहस्रम ध्येयम श्रीपतिरूपमजस्रम नेयम सज्जन संगे चित्तम देयम दीनजनाय च वित्तम भज गोविंदम भज गोविंदम. तुम्ही काय करायचं आहे तर विष्णू सहस्रनाम आणि भगवद्गीता रोज म्हणायची. सज्जनांकडे चित्त न्यायचे आणि दुर्जनांना नाही, दरिद्र्यांना, गरिबांना, दीनजना याचे वित्तम, आपल्या जवळचं जे जे धन असेल सगळ्या प्रकारचं हे द्यावं. आता काल परवाच ऐकलं होतं की नुसतं ह्याचं महात्म्य आपण एकट्यानेच वाचले, अध्याय एकट्यानेच आराधना केली, त्यापेक्षा कोणी सांगितलं की तुम्ही तुमच्या कॉलनीमध्ये, तुम्हालाही ते शक्य आहे, आपल्याला जर येत असेल तर तेवढी माहिती आपण आपल्या समाजासाठी, जेवढ्या ग्रुपमध्ये तुमच्यातले कोणी येत असतील, कॉलनीतले असतील, गल्लीतले असतील, एखादी मोठे अपार्टमेंट असतं तिथल्या सगळ्यांनी एकत्रित यावं आणि एकमेकाला सांगावं. एवढंच या विष्णू सहस्रनामाचं किंवा अधिक मासाचं महात्म्य आहे. त्यामुळं कलियुगातला हा एक राजमार्ग आहे विष्णू सहस्रनाम म्हणणं, आणि त्याच्या पूर्वपुण्याईनं आणि गुरूंच्या कृपेमुळं मनुष्य अनायासे उद्धरून जातो, आपल्याला सोपं आहे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, सुखे येतो नगरा नारायण, वेद अनंत बोलिला, अर्थ इतुकाची साधिला, विठोबासी शरण जावे, निज निष्ठे नाम भावे. आणि मग नाम साधनेसाठी कुठं वनात जायची गरज नाही, तर सुखे येतो नारायण घरा. अहो आपल्या घरातच नारायण हा येत असतो. ते विष्णू सहस्रनामाची कृती जी आहे किंवा जे आहे ते आपण रोज म्हणावं. आज फक्त पहिली सुरुवात आणि एखादा श्लोक घेऊयात, परत आपल्याला आपलं रोजचं दैनंदिन जे आहे अमृतानुभव त्यालाही कंटाळा करून चालणार नाही. ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. हा तर श्लोक सगळ्यांना येतोय. आता आज पहिला फक्त श्लोक घेऊया. ओम विश्वं विष्णुर्वषट्कारो. म्हणा सगळ्याजणी, आणि म्यूट होऊन सगळे म्हणा ना, अनम्यूट होऊन एकानी म्हणा. ओम विश्वं विष्णुर्वषट्कारो. म्हणते मी, म्हणा म्हणा. हां ओम विश्वं विष्णुर्वषट्कारो भूतभव्य भवत्प्रभुः भूतभव्य भवत्प्रभुः भूतकृद्भूतभृद्भावो भूतकृद्भूतवृद्भावो भूतात्मा भूतभावनः. भूतात्मा भूतभावना. सगळ्या जणी म्हणा आता एकदा. ओम विश्वं विष्णुर्वषट्कारो विश्व विष्णुर्वषट्कारो भूतभव्य भवत्प्रभुः भूतभव्य भवत्प्रभुः भूतकृद्भूतभृद्भावो भूतकृद्भूतवृद्भावो भूतात्मा भूतभावनः. भूतात्मा भूतभावना. हे प्रत्यक्ष विष्णू सहस्रनाम सुरू होते ते या श्लोकाने होते. आणि जे पहिले प्रश्न विचारलेले आहेत ते पण आपल्याला म्हणायचे. उद्याच्याला पहिले 10 श्लोक आलेले असतील
ते तुम्ही सगळ्यांनी अगोदर वाचा आणि मग मी जेव्हा सांगीन तेव्हा म्हणा. आता याच्यामध्ये सगळ्याचे अर्थ पण आपल्याला शिकायचे. हळूहळू पण एकेकाचा अर्थ बघूयात. त्याच्या अगोदरचे जे श्लोक आहेत त्याचाही अर्थ पाहावा लागेल. सगळे जे मी आत्ता म्हणलं तसं प्रश्न जे विचारलेले आहेत ते. सुरुवातीला काय प्रश्न, अगदी सुरुवातीचा भाग असा असतो, ओम श्री परमात्मने नमः. अथ श्री विष्णू सहस्रनाम स्तोत्रम यस्य स्मरणमात्रेण जन्म संसार बंधनात् विमुच्यते. नमस्तस्मै विष्णवे प्रभ विष्णवे. म्हणलं सगळ्यांनी माझ्या मागून म्हणा. यस्य स्मरणमात्रेण, म्हणा संगीताताई मोठ्यांदा. जन्म संसार बंधनात. दुसऱ्या कोणीतरी म्हणू दे ना आता. विमुच्यते नमस्तस्मै विष्णवे प्रभ विष्णवे. आता हा कसा आहे की जैस्य स्मरण मात्रेण, की केवळ ज्याच्या स्मरणामुळं, नुसतं स्मरण केलं तरी सुद्धा जन्मसंसार बंधनात विमुच्यते असं वाक्य आहे. जन्मसंसाराच्या बंधनातून माणसाची मुक्तता होते. आणि तो कसा आहे, त्याला नमस्तस्मै, त्याला नमस्कार असो. नमस्तस्मै, त्याला नमस्कार का करायचा आहे, तो कोण आहे, विष्णवे. विष्णू म्हणजे सगळ्या जगाला व्यापून राहणारा. आणि प्रभ विष्णवे म्हणजे सगळ्या जगाला निर्माण करणारा, सगळ्या जन्माला निर्माण करणारा, सगळ्यांना जन्मबंधनातून सोडवणारा आणि सगळ्यांना व्यापून राहणाऱ्या अशा विष्णूला माझा नमस्कार असो. असा खरं पहिला श्लोक आहे. पुढे 6 प्रश्न विचारलेले आहेत. त्या 6 प्रश्नांची उत्तरं आहेत. उद्याला जेव्हा प्रश्न, सुमनताई काय म्हणताय, म्हणायचं आहे का पुन्हा? दुसऱ्या सुमनताई. हां हां ठीक आहे. आता जॉईन झाले. हां आत्ता जॉईन झाल्या. हो. कोणत्या सुमनताई म्हणाल्या? आत्ता दुसऱ्या सुमनताई कुलकर्णी पण जॉईन झाल्यात ना. कोण कोण जॉईन झाल्यात बोला. हो. सुमन जवळ जॉईन झाल्यात. आज उशीर झाला. हां ठीक आहे काही हरकत नाही. जेवायला बोलवलं होतं ना. हां बरं त्याच्यामुळे उशीर झाला मला. ठीक आहे चालतंय. अधिक महिना सुरू झाला. हो आज सगळं अधिकाचं अधिक सुरू झालंय सगळ्यांचं. हो चांगलं आहे ना. बरं आता आपण अमृतानुभव घेऊया. आणि कोणाकडे ते ह्याचं मिळालंय का, गंगा लहरीचं पुस्तक काढल्या का, त्याच्या प्रिंटआउट काढल्या का पण? नाही मी युट्यूबवर बघितलं काल. बरं ठीक आहे. लिहिलंत ना, चालेल. त्याच्यात फक्त 14 श्लोक आहेत. नाही बरेच पाठवलेत. हो का? हो ठीक आहे. आपण ते जेव्हा तुम्हाला सगळ्यांना मिळेल तेव्हाच घेऊया. मग आत्ता ते नकोच घ्या. तुम्ही पाठवले, लिहिलेत मी 4-5. हां 5 लिहिलेत ना. हां मग ठीक आहे चालेल. माझ्याकडे ते पुस्तक आहे ना. हां वेगळेच. गंगा स्तोत्राची संख्या द्या ना म्हणला. कशाची? गंगा स्तोत्र. झालं की तुम्ही निघून गेल्या तेवढ्या वेळात बाहेर. गंगा लहरीचं. हा लहरीचं द्यायचंय ना. हो ना गंगा लहरीची देतेच संथा. आत्ता फक्त आता ते मी जर आता इथे काढून ठेवले कागद, बघते सापडत आहेत का. तोपर्यंत मध्ये आपण अमृतानुभवचा एक श्लोक घेऊया. मग शेवटी गंगा स्तोत्रांनी शेवट करू. परवा 3-4 झाले होते ना आपले. 3 झाले ना. 3 श्लोक झाले ना गंगा लहरीचे. गंगा लहरी नाही, शब्दखंडनचे. हो ना. ते कुठे ठेवले कागद मलाच कळे ना. हो 3 झाले. तिसऱ्याचं कोणी बोलतंय का? काही बोला. तोपर्यंत मला ते मिळत आहेत का बघते. तिसरी ओळी सांगत असेल तर सांग. झेरॉक्स कुठे गेले हो माझं? इतिहास बघते मला वाटतं.
सापडले सापडले. बोला, कुणी सांगतंय का तिसऱ्याचं? त्याच्याचा अमृत अनुभव. अमृतानुभवचा तिसरा सांगताय का म्हणलं? जाऊ दे आता, मिळालंय गंगालहरी. ठीक आहे, हां सांगा सांगा, तेवढं सांगा. वडिला अव्यक्ता किंवा गोमुषा हां. उद्योग कारून सूर्य जैसा येणे गुणे आकाशा अंबरत्व. हां. परमात्मा स्वरूप हे मूलतः अव्यक्त आहे. त्या अव्यक्त परमात्मा व्यक्त रूप म्हणजे सूर्यप्रकाशासारखे प्रकट होणारे शब्दरूप. त्या शब्दांमुळे संपूर्ण अव्यक्त आकाराला आले आहे. त्या शब्दसृष्टीचा आकाशाशी संबंध आहे. पंचमहाभूतापैकी आकाश हे असे तत्व आहे की तिथे वायू जाणते. शब्दांचा वाहक वायू आहे. म्हणूनच की आपल्याला आपण अंबर म्हणतो ते सुद्धा शब्दात प्रकट केलेले आकाशाचे रूप आहे. अव्यक्ताची सिद्धी शब्द म्हणून तर शब्दात आपण निराकार आकारात अनुभवू शकतो. बरोबर आहे. आता आकाशापासून सगळी महाभूतं निर्माण झालेली आहेत आणि म्हणून आकाशाचा जो शब्द हा गुण आहे हा सर्वश्रेष्ठ आहे. त्याच्यातून आपण ही सगळी निर्मिती म्हणा किंवा या परमात्म्याचं जे वर्णन आहे ते करता येतं. म्हणून शब्द हा त्याचा पुत्र आहे किंवा त्याचा मुलगा आहे असंही सांगितलेलं आहे. आता त्यालाच ख पुष्प असं म्हणलं आहे, असं पुढच्या ओवीत म्हटलं आहे, तेवढं आपण पाहूया आणि मग गंगालहरीचा एक श्लोक आज घ्यायचा. आपण तव ख पुष्प परी फळ दे जगद्रूप शब्दमविते उमप कोण आहे. आता आपण तव ख पुष्प, ख म्हणजे काय? आकाश. ही सगळी वेदातली भाषा आहे बरं का. खम ब्रह्म, कम ब्रह्म. तर आपण मागे जे पाहिली होती सगळी ककारापासून सगळी जी 12 खडी सगळी मुळाक्षरं जी निर्माण झालेली आहेत तर ती ह्या आकाशाचा गुण आहे. आणि म्हणून कम ब्रह्म खम ब्रह्म जेव्हा म्हणतात ते खम म्हणजे आकाश आणि आकाशाचं हे पुष्प म्हणजे शब्द. आत्ता जे आपण पाहतोय ते आपल्याला बघायचं. तर या ओवीचा थोडा अर्थ बघूया आपण. ख पुष्प म्हणजे अशक्य गोष्ट, जशी आपण वंध्यापुत्र वगैरे काही उदाहरणं पाहिलेली होती. आकाशाला कुठलं फूल आलेलं पाहिलेलं आहे कोणी? नाही पाहिलेलं. पण ख पुष्प म्हणजे हे आकाशातलं पुष्प अशी कल्पना केलेली आणि ते काही खरं निर्माण झालेलं कोणी पाहिलेलं नाही किंवा तसं प्रत्यक्ष आपल्याला दिसत नाही. तरीसुद्धा ख पुष्प ही काय म्हणू आपण एक शास्त्रातली परिभाषा किंवा शास्त्रातलं एक अशक्य कोटीतली गोष्ट म्हणून सांगितली जाते. तर ही ओवी आहे ती जरा पुन्हा एकदा बघूया आपण. आपण तरी ख पुष्प परी फळ दे जगत रूप शब्दमविते अमुप कोण आहे. तर हा शब्द कसा आहे तर स्वतःच आकाशाच्या फुलाप्रमाणे किंवा पुष्पाप्रमाणे अशक्य आहे किंवा अत्यंत अभावरूप आहे. अभाव कशाला म्हणतो आपण? जी गोष्ट अस्तित्वात नाही त्याला अभाव म्हणतो. 4 प्रकारचे अभाव शिकवलेले आहेत तुम्हाला, आठवत असतील तर. वस्तू निर्माण होण्यापूर्वीचा अभाव, वस्तू निर्माण नष्ट झाल्यानंतरचा अभाव, नंतर जी गोष्ट कधीच नाही अत्यंत अभाव, अशक्य गोष्ट, ते सगळे अभाव आहेत. तसं आकाशाला पुष्प कधी कुणी पाहिले का तर तो सुद्धा अभावच आहे. म्हणून आपण 4थ्या ओवीचा ख पुष्प म्हणजे अत्यंत अभावरूप किंवा नसलेला आणि मविते म्हणजे मापला जाणारा. काय म्हटले? आपण तरी ख पुष्प परी फळ दे जगद्रूप. वास्तविक ज्याचा अभाव आहे त्याच्यापासून ह्या सगळं गोष्टी निर्माण होत आहेत. आकाशातून सगळं पंचमहाभूतं निर्माण झाली म्हणजे सगळं जगद्रूप फळ प्रसवतं आणि पुन्हा ती शब्दांनी मोजली जातात. म्हणून म्हणलेलं आहे शब्द मविते अमुप. अमुप म्हणजे असंख्य, मोजता येणार नाहीत एवढी ती सगळी फळं जी आहेत ती मोजता येतात.
आणि मविते म्हणजे मापली जातात, मोजली जातात. हे जग निर्माण झालं, पहिली 5 महाभूतं निर्माण झाली. आधी त्याच्या आधी महत आहे, महतपासून आकाश, आकाशापासून वायू, तो क्रम आता आपल्याला सांगितलं आहे परवा. आणि इतकं सगळं निर्माण झाल्यानंतर त्याची आता मोजमाप करायची म्हणलं तरीसुद्धा ते अशक्य आहे. पण अशक्य असणारं एवढं जग या शब्दातून आपण मोजायला प्रयत्न करतो. म्हणून शब्दमविते अमुप कोण आहे, म्हणजे जगद्रूप फळं जी आहेत किंवा फळ प्रसवतो आणि ती शब्दांनी मोजली जातात किंवा मोजली जाते अशी ही वस्तू आहे. आणि ही कशी आहे, ती अमुप म्हणजे अमर्यादित आहे. असं कोणती वस्तू अमर्यादित म्हणता येईल शब्दानं मोजली जाणारी, असा प्रश्न विचारलेला आहे. शब्दमविते अमुप कोण आहे, म्हणजे शब्द हा स्वतः आकाशाच्या पुष्पाप्रमाणे अत्यंत अभावरूप आहे. आकाशात फूल नसतं, पण आकाखम पुष्प अशी एक हे कल्पना मानलेली आहे. आणि हाच पुन्हा काय करतो, आकाशच हे काय करतं, तर सगळं जगद्रूप फळ हे निर्माण करतो. परिफळ दे जगद्रूप, जगरूपी फळ तो निर्माण करतो. आणि शब्दमविते अमुप, शब्दाने ती मोजलं जातं. अशी कोणती वस्तू आहे की त्याला अमर्यादित म्हणतं, कोणती वस्तू अमर्यादित म्हणता येईल. इतकी आपण सगळी शब्दांनीच रचना करतो, शब्दांनीच त्याचं वर्णन करतो, तर त्याला अमर्यादित कसं म्हणता येईल किंवा अमर्यादित वस्तू कसा हा निर्माण करतो, म्हणजे अशक्य गोष्टीतली गोष्ट कशी शक्य होते. तर हे म्हणतायत, साखरे महाराज म्हणतायत की शब्द हा आपण स्वतः आकाशाचं फूल आहे, कारण पुत्र आहे ना म्हणलं आहे त्याला, आणि जगद्रूप फळाची तो सिद्धी करतो. मग शब्द ज्याचं माप करीत नाही असा कोणता फळ आहे, पदार्थ आहे, माप करत नाही म्हणजे मोजत नाही, म्हणजे शब्द सगळ्यांचे वर्णन करतो. पण शब्द हा त्या आकाशाचं पुष्प आहे किंवा आकाशाचं पुत्ररूपाने त्याला काल परवा म्हटलेलं होतं. मग शब्द स्वतः जर पुष्प आहे, आता खरं जर म्हणलं तर पुष्प आकाशात दिसतं का, हो नाही, पण तरीसुद्धा त्याला पुष्प म्हणलं बरं का. जसा पुत्र म्हणला होता काल म्हटलेलं होतं, त्याच्या वंशात आलेला हा पुत्र आहे असं म्हणलेलं होतं, तसं आता इथे पुष्प म्हटले की ज्याला अस्तित्वच नाही. पण ज्याला अस्तित्व नाही अशा त्या शब्दांनी या जगात निर्माण झालेल्या सगळ्या गोष्टींचं वर्णन केलं जातं. कुठलीही गोष्ट शब्दांनीच केली जाते, पण शब्दाने गणली जात नाही अशी कोणती वस्तू आहे. सर्व पदार्थांचा नामनिर्देश शब्दांनीच होतो. आता हे जरी आत्ता शब्दाचं कौतुक करत असले तरी 12 ओव्यांनंतर सांगणार आहेत की या शब्दांनी परमात्म्याचं वर्णन करता येत नाही. परमात्मा म्हणजे परमात्म्यापर्यंत हा शब्द पोहोचू शकत नाही. बाकी जगातल्या या सगळ्या नष्ट होणाऱ्या वस्तू आहेत, या सगळ्यांचं वर्णन आपण शब्दांनी करतो. पण शब्द हे ज्याचं फूल आहे, तर ते फूलच जर अस्तित्वात नसेल, पुष्प, तर त्याच्याकडून ह्याचं सगळं वर्णन होत असेल, अमर्याद होत असेल. पण ज्याचं तो करू शकत नाही तिथं त्याची मती कुंठित होते, असं 12 ओव्यांनंतर सांगणार आहेत. या शब्दांनी आपल्याला जरी आपण कितीही वर्णन करत असलो, कितीही कौतुक सांगत असलो, तरीसुद्धा शब्दाची मर्यादा कुठं आहे, तर त्या परब्रह्माच्या ठिकाणी आहे. एवढं मात्र लक्षात ठेवायचं. आपण जे नेहमी वामन देशपांडेंची आपण ज्ञानेश्वरी पण फार आवडली होती आपल्याला सगळ्यांना, तर ते याबद्दल काय म्हणतात बघा. तसं पाहिलं तर शब्दाला रूप नाही, ते व्यक्तही होत नाहीत. आपण शब्द ध्वनीद्वारे ऐकतो आणि मग नंतर ती लिपी झाली तयार, लिहिलं गेलं तर वाचू शकतो, पण ते काही शब्दांचं खरं स्वरूप नाही. म्हणून की काय या शब्दांना ज्ञानदेवांनी पुष्प, ज्ञानदेवांनीच म्हणले असं नाही, या शास्त्रीय भाषेमध्ये सगळ्यांनी त्याला पुष्प म्हणलेलं आहे. बाकीची जी 6 दर्शनं आहेत त्यांनी पण. आणि पुष्प म्हणजे आकाश, सांगितलं तसं आकाशातली फुलं, आकाश फुलं किंवा आकाश पुष्प. पण आकाश तर निराकार आहे, आकाशालाच आकार आहे का हो नक्की कुठला नाही आहे.
मग त्या निराकाराला फुलं कशी पण येणार, निराकार फुलं येणार. पण ख पुष्पांनी जगद्रूप फळ दिलेलं आहे. हे जगत निर्माण झालं या आकाशाच्या सुरुवातीच्या निर्मितीमुळंच झालेलं आहे. आणि शब्दांनीच विश्वातल्या प्रत्येक वस्तूच्या वर्णनाला शक्ती येते किंवा पातळीवर आणून ठेवलं जातं. अगदी छोटीशी मुंगी म्हणलं तरी तिचं आपण वर्णन किती करतो, किती एवढासा जीव असतो, पण त्यांची केवढी चिकाटी असते. त्यांची बघा रांगच्या रांग सगळी एकजूट त्यांची केवढी असते. आत्ता उन्हाळ्यामध्ये की वर्षाची सगळी बेजमी करून ठेवतात. आपण जरा वस्तू घरात आणून ठेवल्या, अगदी रवा पोहे मैदा जे काय ठेवाल, ज्वारी गहू सगळ्याला, पिठांना सगळ्याला मुंग्या लागतात. आणि त्याबरोबर छानपैकी स्वतःची बेजमी करतात आणि आपली फक्त मजा करून टाकतात. आपल्याला ते मुंग्यांचं पीठ, मुंग्यांचा रवा खाता येत नाही. मग आपण त्याला आणल्यात, क्रेझी लाईन आणल्या, उन्हात ठेवतो, अमकं करतो, त्यांना बिचाऱ्यांना मारतो, तर ते आपलं खरं आपल्या हातून पाप घडत असतं. पण असे त्या मुंग्यांबद्दल लिहायचं म्हणलं तरी किती, किंवा आपल्या ज्ञानदेवांनी ते लिहिलेलंच आहे, मुंगी उडाली आकाशी तिनं गिळील सूर्यासी. अशा सगळ्या रचना पण त्या मुंगीवर सुद्धा होतात. म्हणजे शब्द असा इतका सामर्थ्यशाली आहे की तो अगदी छोट्यातल्या छोट्या मुंगीचंही वर्णन करू शकतो, मोठ्यातल्या मोठ्या हिमालयासारख्या पर्वताचंही करू शकतो. म्हणजे अशी कुठलीच वस्तू नाही की तिचं वर्णन शब्द करू शकत नाही, किंवा असा एकही अनुभव नाही की शब्दांनी साकार करता येत नाही. आत्ताचंच आता सांगायचं झालं तर पहाटे 5 वाजल्यापासून छान आमचा ज्ञानेश्वरीचा वर्ग पहिला चिंतनाचा झाला. मस्त विठ्ठलाचं काय म्हणू आपण मानस ध्यान केलं अर्धा 1 तास. नंतर पुन्हा तुकारामांची गाथा 9 वाजेपर्यंत, 9:30पर्यंत, 10पर्यंत असं एक. आणि त्याच्यानंतर आता मध्ये तास 1.5 तास वेळ आहे भोजनाला, म्हणून तेवढ्या वेळात पुन्हा काहीतरी चिंतन आपलं, आपण विष्णू सहस्रनाम कोणाचं काय, 15व्या अध्यायाचं पठण झालं. तर असं सगळं केल्यानंतर आता पुन्हा 1 तास आहे. काय करायचं तुमचा क्लास होईपर्यंत? हे म्हणे 2 वाजता का क्लास ठेवलास? आपण देवाला जाऊन आलो असतो. मग आम्ही कैकाडींच्या मठात, कैकाडी महाराजांच्या मठात जाऊन आलो तेवढ्या 1 तासात. तिथलं सगळं भारत दर्शन तिथं घडते, सगळे संत, सगळं तुम्ही पाहिलं असेल सगळ्यांनी, तर ते बघून आलो. मग हे सगळं मी शब्दातूनच वर्णन करू शकते ना, किंवा तुम्हीसुद्धा सगळं शब्दातूनच ऐकू शकता ना. म्हणजे असा एकही अनुभव नाही किंवा अशी वस्तू नाही की जी शब्दांनी साकार होऊ शकत नाही. आणि अशा विश्वव्यापी शब्दांचं सामर्थ्य काय सांगायचं, तर ज्ञानेश्वरी ज्ञानदेवांनी शब्दांच्या व्याप्तीविषयक आणि सामर्थ्याविषयक असं म्हटलं आहे. जैसे बिंबतरी बचके वडे, परिप्रकाश त्रैलोक्य थोकडे, शब्दाची व्याप्ती तेणे पाडे, अनुभवावी ज्ञानेश्वरी. 4थ्या अध्यायात 215वी ओवी आहे की शब्द जरी गोचर होत नसले तरी त्यांची व्याप्ती मोजता येत नाही. या शब्दांचं सामर्थ्य मोजणारा कोणी समर्थ आहे का? शब्दांची व्याप्ती हा मोजण्याचा विषय नसून अनुभवण्याचा विषय आहे. विश्वाचा संपूर्ण व्यवहार शब्दांनीच होतो. म्हणून ज्ञानदेव म्हणतात की आकाशाचं फूल हे ख पुष्प म्हणून कवी लोक उच्चारित असले तरी त्या निराकाराला आकार ह्या शब्दांनीच दिलेला असतो. इतकं त्या शब्दांचं कौतुक सगळ्यांनी केलेलं आहे. आता आपण गिरवाणमध्ये काय म्हणतात बघू, पण आपल्याला तशी गडबड होणार आहे, वेळेचं बंधन पाळायचं. स्वयं खपुष्पवच्चास्ते जगद्रूपं फलं ददत्, शब्दस्य मापकं मानं किमस्ति जगति त्रये. स्वयं खपुष्पवच्च असते जगद्रूपं फलं. या खपुष्पासारखंच हे जगताचं फळ देणारं, म्हणजे तेवढं त्या खपुष्पातून त्या जगाचं फळ दिलेलं आहे. आणि शब्दस्य मापकं मानं किमस्ति जगति त्रये. हे शब्दानं मोजणारं हे अमूप असं जे माप आहे हे कोण बरं जाणू शकतो किंवा कोण ओळखू शकतो. म्हणजे शब्दाचं सामर्थ्य इतकं आहे की आत्ता सांगितलं तसं शब्दांनी कशाचंही वर्णन आपण करू शकतो. स्वरूपानंद म्हणतात
शब्द तरी मिथ्या जणू ते ख पुष्प, शब्द तरी मिथ्या जणू ते ख पुष्प, परिफल द्रुप जगद्रूप, परिफल द्रुप जगद्रूप, ऐसी अमर्याद वस्तू असे काय, ऐसी अमर्याद वस्तू असे काय, मापिली न जाय शब्देजी का, मापिली न जाय शब्देजी का. जी मोजता येत नाही एवढं शब्दांनी त्याचं आपण अफाट सामर्थ्य वर्णन करू शकतो. असं सगळं शब्दाचं कौतुक केलेलं आहे. याच्याबद्दल आपल्याला अधिक जर पुन्हा ऐकायचं असेल तर पुन्हा ऐकूया. एक श्लोक फक्त आज म्हणून दाखवते, उद्याच्याला त्याचा फार तर अर्थ सांगू. पंडितराज जगन्नाथांनी लिहिलेला जो गंगा लहरी हा ग्रंथ म्हणू आपण, आहेत 52 श्लोक, पण त्याला ग्रंथा इतकं महात्म्य आलेलं आहे. आणि ते या गंगेचं महात्म्य एवढं वर्णन करतात कारण त्यांना पश्चाताप झालेला असतो. आयुष्यामध्ये मला काही करायला मिळालं नाही. त्यांच्या हातून म्हणतात असं की काही चूक झालेली होती. एका यावनीबरोबर त्यांनी विवाह केलेला होता, प्रेमात पडलेले होते आणि सगळ्या लोकांनी त्यांचा तिरस्कार केला. म्हणून काल तर एक जण मला म्हणाले की त्या गंगालहरीचं नाव काढू नका सज्जनगडावर म्हणलं, आणि तो अत्यंत असा मनुष्य होता, पंडित असला तरी अत्यंत हीन होता, हीन जातीत त्यानं हे केलं, व्यवहार केला. पण त्याची जी कृती आहे, पश्चात्तापानंतर केलेली कृती आहे, ती एवढी श्रेष्ठ आहे की ती आपल्या सगळ्याला जगाच्या बंधनातून तारून नेऊ शकते. तर मग एखाद्यावर असा तिरस्कार धिक्कार करण्यापेक्षा तो ग्रंथ आपण समजून घेऊया. आणि चांगल्या लोकांच्या काय म्हणू आपण, ह्याच्यावर शिंतोडे उडवायलाही लोक असतातच. तो काळ तसा यावनी राज्य होतं आणि त्यामुळे त्यांना कदाचित आरक्षण दिलं गेलं असेल, असंही असू शकेल. पण त्यांनी 52 श्लोक त्या गंगेच्या तीरावर बसून रचले. पश्चाताप झाला म्हणून की गंगे तू माझा उद्धार कर. आणि जेव्हा 52वी श्लोक त्यांनी म्हटला, 52वा श्लोक जेव्हा रचला गेला त्यांच्या हातून, तेव्हा गंगेचं पाणी एक एक पायरी वर चढत आलं. आणि ते सांगतात की मला तू तुझ्यात सामावून घे, असं म्हणल्या गंगेनं त्यांना सामावून घेतलेलं आहे. अशी ही गंगा लहरी या नावाचा जो ग्रंथ आहे तो अतिशय सुंदर आहे. पहिली ओवी आज म्हणूया, मग आपण जेव्हा जसं जमेल तसं, असं काही आपल्याला बंधन नाही आहे. पण या महिन्यामध्ये जेवढं स्तवन होईल, जसं पहिलं गंगा स्तोत्र सगळ्यांना आवडलेलं आहे, ते 20 श्लोक आहेत. ते आपले 20 दिवसात, आता आपले 4-5 झालेलेच आहेत, ते 15-1 दिवसात होऊन जाईल. तसं हे एक एक करत राहूया. बघा, ज्यांच्याकडं असेल त्यांनी कुणीतरी म्हणा, नाहीतर मग मी फक्त एकटी म्हणून दाखवते. आणि याला चाली वेगवेगळ्या वृत्तांच्या आहेत. समृद्धं सौभाग्यं सकल वसुधाया किमपि तत् महैश्वर्यं लीला जनित जगतः खंड परशोः श्रुतीनां सर्वस्वं सुकृतमथमूर्तं सुमनसा सुधा सौंदर्यन्ते सलिलमशिवं नश्यमयतु. शेवटच्या ओळीचा शेवटचा भाग हा, सुधा सौंदर्यन्ते. तुझ्या जलाला कशाचं सौंदर्य आहे? सुधा, म्हणजे अमृताचं सौंदर्य आहे. कशाला? सलिलम, सलिलाला, जलाला. ते कसं आहे? अशिवम, म्हणजे जे माझं अशिव असेल, अपवित्र असेल. नहा, एकट्याचं नाही म्हणत तो, नहा म्हणजे आमच्या सगळ्यांचं. न शमयतू, शमयतू म्हणजे शमन करो, म्हणजे आमचं जे काही पापं असतील त्या सगळ्या पापांचा नाश तुझं हे जल आहे हे करू देत. आणि ते जल कसं आहे? तर अमृताचं जणू काही सख्ख भावंड आहे. आता सौंदर्य, ते इथं सौंदर्य चुकून उठलेलं आहे. मग सौंदर्यम ते म्हणलं तरी चालेल, किंवा सौंदर्यम. ते सौंदर्य म्हणजे तुझ्याबरोबर जन्माला आलेलं. आता जसं आपण काय म्हणू, अमृताचं हे सख्ख भावंड आहे असं त्यांनी म्हणलं आहे त्याला. आता गंगा कशी आहे? तर समृद्ध आहे. समृद्धम सौभाग्यम सकल वसुधाया किमपि तत्. या संपूर्ण पृथ्वीतलावर जे काही श्रेष्ठ असेल, ऐश्वर्यानी, सौभाग्यानी, समृद्धीनी जे युक्त असेल, तर असं हे काय आहे? तर महैश्वर्यम, महेश्वराचं जे ऐश्वर्य आहे, म्हणजे शंकराचं जे ऐश्वर्य आहे,
आणि जे लीला जनित जगत हा लीलया सहज लीलेनं जनित म्हणजे निर्माण केलेलं जगत हा म्हणजे जगाचं खंड परशोहो जो हातामध्ये परशु धारण करतो असा जो शंकर आहे तर त्याचं ऐश्वर्य म्हणजे हे तुझं जल आहे, ते पृथ्वीचं सौभाग्य आहे, सौंदर्य आहे. आणि शिवाय काय आहे, श्रुतीनाम सर्वस्व, सगळ्या श्रुतींमध्ये वेदांमध्ये सुद्धा सार सर्वस्व असलेलं असं हे गंगेचं जल आहे. शिवाय सुकृतमयम, सुकृत म्हणजे पुण्य, मूर्तम मूर्तिमंत जणू काही पुण्य आहे. गंगा ही मूर्तिवंत पुण्याची काय म्हणून मूर्ती आहे. मूर्तिमंत पुण्याची नाही, पुण्याची मूर्ती आहे. आणि कसं आहे तर सुधा सौंदर्यम, अमृताचं ते सख्खं भावंड आहे. आणि असं जे तुझं जल आहे ते आमच्या सगळ्या पापांचा नाश करो. तुम्हाला पुस्तक मिळालेलं आहे, पुन्हाही तुम्ही वाचू शकता अर्थ. आता एक ओवी रचलेली आहे. गंगे तुझे जल सर्व पृथ्वीचे सौभाग्यपूर्ण, आपुले ऐश्वर्य परिपूर्ण, मानतसे महेश की सार सर्वस्व वेदांचे, मूर्त पुण्य देवतांचे, सौंदर्य वाटे अमृताचे, आमुचे पाप हरवते. म्हणजे ओवीमध्ये पण गंगे तुझे जल जाण सर्व पृथ्वीचे सौभाग्यपूर्ण, आपुले ऐश्वर्य परिपूर्ण, मानितसे महेश की सार सर्वस्व वेदांचे, मूर्त पुण्य देवतांचे, सौंदर्य वाटे अमृताचे, आमुचे पाप हरवते. या श्लोकांनी आपण सांगता करूया. दुसरी प्रार्थना म्हणण्यापेक्षा सगळ्यांनी म्यूट तरेच म्हणा, म्यूटमध्येच म्हणा. पुस्तक असेल जे झेरॉक्स असेल ते, नाही तर माझ्या मागून थोडा थोडा भाग मगासारखं कोणीतरी म्हणा. नवीन कोणीतरी सहभागी व्हा त्याच्यामध्ये. समृद्धम सौभाग्यम, श्लोक गंगा लहरीतला आहे, गंगा लहरीतला पुस्तक दिले. पहिला समृद्धम सौभाग्यम म्हणा. समृद्धम सौभाग्यम सकल वसुधाया किमपि तत्, सकल वसुधाया किमपि तन्, महेश्वर्यं लीला महेश्वर्यं लीला, जनित जगतः खंड परशोः, जनित जगतः खंड परशोः, श्रुतीनां सर्वस्वं, श्रुतीनां सर्वस्वं, सुकृतमथ सुकृतमथ, मूर्तं सुमनसा, सुधा सौंदर्यन्ते, सुधा सौंदर्यं ते, सलिलमशिमं न शमयतु, सलिलमशिवं न शमयतु. अशी ही गंगा आपलं सगळं पाप जे असेल ते त्याचं शमन करू देत, अशी आपण प्रार्थना करूया. आणि आज दुसरी प्रार्थना न घेता इथेच आपण आपल्या वाणीला विराम देऊया. कधीतरी पुन्हा अधिक मासाची आरती ज्या दिवशी वेळ असेल तेव्हा ती आरती म्हणूया. एक दिवस वेगवेगळे घेऊ, पण रोज एक श्लोकाने शेवट केला तरी चालू शकेल. समजलं का काही? आम्हाला गंगा स्तोत्र आवडले ते शिकवा ना. ते शिकून झालं, तुम्ही नव्हत्या.